समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणारी चंद्रपूर नगरी, ज्याचा इतिहास शौर्य, संघर्ष आणि वैभवाने नटलेला आहे. गोंड राजाचे पराक्रम, राजा खांडक्या बल्लाळशाची कीर्ती, चंद्रपूरचा किल्ला आणि या भूमीने पाहिलेले ऐतिहासिक घडामोडी आपल्या डोळ्यासमोर जिवंत होणार आहे. चला त्याचं मग स्वागत करूया आपल्या UKGB मधील बालकलाकारांचे. चंद्रपूरच्या गादीवर खांडक्या बल्लाळशा बसला. त्या हर अंगावर पोड व बोंड होते, त्यामुळे आज खांडक्या बल्लाळशा असे म्हणत. महाराज, आपणास आग्रहाची विनंती आहे की आपण खीरपूरची वस्तू वर्धा नदीच्या दुसऱ्या तीरावर राहण्या जाऊया. सद्गुरूचा आग्रह खातर महाराजांनी बल्लाळपूर येथे नदी यात्रा माल बनला आणि महाराज तिथे वाचता व्यास आले आणि वाचता करत असताना एके दिवशी प्रधानमंत्री सेनापती सैनिकांना घोडे खायला सांगा. बलाढ्य वाजायला पण शिकायला गेलो नाही. आज आपण बल्लाळपूरच्या वाळव्याखाली जंगलात शिकायला जाऊया. महाराज शिकार करता करता महाराज थकून गेले. महाराजांना ताण लागली. महाराजांचा जीव ताणाने व्याकुळ झाला. पाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागले. पाण्याचा शोध घेता घेता सरपट नदीपर्यंत आले. नदीच्या काठावर कुंड दिसले. राजी जी 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 राजी जी राजी जी 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 राजी जी 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 जी. आणि महाराजांनी त्या दोन फरली पाणी पिऊन आपली तहान भागवली. थकला आपल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पाणी घेतले. मग थोडी विश्रांती घेतली. नंतर ते आपल्या बल्लाळपुरात परत गेले. आणि कधी ना गाढ झोपणारे महाराज आज गाढ झोपले. चेहरा, तुमचे हात, महाराज हा का चमत्कार झाला? काय झाले? माझ्या चेहऱ्यावर काय झाले? महाराज, तुमचा चेहरा अगदी ताजा तवाना दिसतोय. काय? माझा चेहरा अगदी ताजा तवाना दिसतोय? महाराज, आपण काल कुठे कुठे गेलात त्याची संपूर्ण हकीकत मला सांगावी. महाराजांनी आदल्या दिवशी घडलं मी संपूर्ण हकीकत महाराजांना सांगितली. मातेने लगेच सांगितले. रजी जी 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 रजी जी रजी जी 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 रजी जी रजी जी जी.
सैनिक हो, इथली सर्व गावं साफ करा. इथे जो कोरडे कोठे आहे ते शोधा. राणीने तिथली जागा साफ करण्यास मदत केली आणि जागा साफ करता करता राणीला एका खडकावर गायचे पाय कुरमलेले दिसले. प्रत्येक गावाच्या पोखडीत स्वच्छ पाणी दिसून आले. राणीने तिथले थोडे थोडे पाणी गोळा केले. महाराज, ही जागा माझी पवित्र आहे. या पाण्यात काहीतरी गुण आहे. आपण या पाण्याने स्नान करावे. ठीक आहे राणी साहेब, मी आज पाण्याने स्नान करतो. राजाची घाण नष्ट झाली. रजी जी 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 रजी जी रजी जी 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 रजी जी रजी जी जी. लाडी सरकार, आता खूप रात्र झाली आहे. महाराज, काही काळजी करू नका. आपण इथे या जागेवर तळ ठोकूया. प्रधानमंत्री, सर्वांना सांगा आजची लाटला पण इथेच घालूया. मारबंदी तिथे तळ ठोकला. रजी जी 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 रजी जी रजी जी 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 रजी जी रजी जी जी. आणि तो काय, ज्या जागेवर महाराज झोपले त्या जागेवर महाराजला गाढ झोप लागली. पण रात्री महाराजला स्वप्न पडले. ती बघतो तर काय, साक्षात देवादी देव महादेव ते दर्शन दिले. शुभ आशीर्वाद दिले. महादेवांनी राजा शुभ आशीर्वाद दिले. रजी जी 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 रजी जी रजी जी 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 रजी जी 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 जी. महाराज, खरंच हे ठिकाण खूप पवित्र आहे. हे ठिकाण महादेवाचंच होय. आपण इथे अंजलेश्वराचे मंदिर बांधू. लाडी सरकार, कल्पना फारच छान आहे. आपण इथे अंजलेश्वराचे मंदिर बांधूया. त्या जागेवर राणी नोबलला अंजलेश्वर मंदिर. रजी जी 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 रजी जी रजी जी 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 रजी जी रजी जी. एके दिवशी महाराज देवळाचे काम पाहून चालले असताना अचानक एका झाडीवरून ससा बाहेर पडला. राज्याच्या शिकारी कुत्रा मागे धावू लागला. कुत्रा लांबून लांबून पाहू लागला व ससा वाकड्या तिकडे मार्गाने जाऊ लागला. ससा कुत्र्याचा पाठलाग करू लागला. कुत्र्याने सशाला ठार केले. रजी जी 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 रजी जी रजी जी 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 रजी जी जी. महाराज, तुम्ही सांगत आहे तो खूप मोठे शुभशकुन आहे. झाडासह धैर्य अशी ती जागा आहे. म्हणूनच सशाने कुत्र्यावर चाल केली. तिथे किल्ला बांधण्यास अजिंक्य होईल. मात्र जिथे ठार झाला ती जागा धोक्याची आहे. आपण तिथे बुरुज बांधावे. 1450 साली सांदा शहराची स्थापना झाली. रजी जी 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 रजी जी रजी जी 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 रजी जी रजी जी जी. अशा शहराचा बरकोट बुरुज वगैरे बांधण्याचे काम पाहून तेल ठाकूर नावाच्या वास्तुशास्त्रज्ञाकडे सोपवण्यात आले. आणि सांगतो आता तुम्हाला, त्रेता युगात झरपट नदीच्या काठी इंद्रपूर नावाचे शहर होते. म्हणून चांदा शहरात चांदाचे इंद्रपुरुष नाव ठेवले असावे. काही लोकांचा समज आहे की सशाच्या मस्तकावर पांढरा डाग होता, चांदा वावता, म्हणून या गावात चांदाचे इंद्रपुरुष नाव ठेवले असावे. नाव पडले रजी जी 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 रजी जी रजी जी 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 रजी जी रजी जी जी. अशा
चंद्रपूरची. चला तर म्हणा आता आदिशक्ती महाकाली माता की धन्यवाद. 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 जय जय चंद्रपूर नगरी, शौर्याची ही खान, इतिहासाच्या पानोपानी पराक्रमाची जाण. चंद्रपूरचा गौरवशाली इतिहास इतक्या सुंदररित्या आपल्या समोर मांडल्याबद्दल या चिमुकल्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच डिअर स्टुडंट्स फॉर युअर wonderful performance where you have brought the cultural heritage of our town lively in front of Many congratulations to you, Manisha teacher, and thank you so much for all your efforts.